आपला राहिलेला कालचा अर्धा भाग श्रीमान रायगडाचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर नमस्कार, जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ. तर मी अमोल निकस आणि मी सायकलवारी करत मातृत्व बुलढाण्यावरून रायगडला पोहोचलो आहे. आणि आता 6 जूनला मोठा आपला राजेंचा स्वर्गाव आणि मोठा सोहळा आपला 6 जूनला होणार आहे. तर रायगडची राहिलेली थोडी माहिती आपण या भागामध्ये कव्हर करणार आहोत. तर हे पाहू शकता, त्या तिकडे टकमक टोक आहे, इथून दिसणार नाही कारण की सवानच आहे. ते तिकडून आपण वरती आलो आणि आता आपण टकमक टोक आणि नंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे आणि आपल्या राजेंच्या समाधीकडे, तिथेच एक वाघपुत्र पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण पहिले टकमक टोकाकडे जाऊया. मित्रांनो, तिकडून आपण चालत आल्यानंतर इकडे आपण आता टकमक टोकाकडे जाऊ. होऊ शकता किती विस्तीर्ण टकमक टोकाची कड्याची ही वाट आहे. तर तुम्हाला एक विनंती आहे, ह्या कडा पूर्ण असा ह्या साईडला पडलेला आहे. तर चालताना पूर्ण झोक ह्या साईडला जातो. तुम्ही चालत असताना एकदम काळजीपूर्वक चाला. आता ह्या ग्रिल लावलेले आहे म्हणून ठीक आहे, तरी पण चालत असताना खूप व्यवस्थित चाला, कारण की तुम्ही पाहू शकता हा कडा खूप रस्ता खूप हे आहे, खालीवर आहे, दगड आहे. हे पाठीमागे इकडे महादरवाजा दिसतोय आपल्याला. इकडे राजवाडा पाहू शकता. चला, इथून तर जसं समोर होतंच तसं वाट ही आव्हानात्मक होऊन जाते, म्हणजेच अवघड होते थोडी, दगडं दुगडं. चला, हे बघा, इथे तर एकदमच खडबड जागा आहे. मला वाटलं इथे पूर्वी मला वाटलं की इथे सरळ जागा असेल, चोपडी, पण तसं काही नाही. हे तसं खडबड. आणि हे बघा, हे तर एकदमच डेंजर म्हणजे खूपच डेंजर. हवा जर आली जोरानं तर काही खरं नाही. हे बघा, इकडे मित्रांनो आले तर तुमच्या अलीकडे येऊ नका, हे खूप धोक्याचं आहे. चला, हे पहा, ते जे दिसतं आहे ते आहे पाचाड, आणि तिथून असा एक रस्ता आहे तो. हे जे दिसतंय रोड, तिथे एक हॉटेल आहे, तिथूनच आपण वरती येण्यासाठी निघलो होतो. आणि ह्या अशा कड्याकड्यानी तो रस्ता दिसतोय, त्या रस्त्याने आपण इथे आलो. इथं आहे महादरवाजा, तो दिसतो तो महादरवाजा. तिथून पुन्हा पायऱ्या चालवतो. ह्या पायऱ्या जे दिसतात ते दरबार आहे, तिकडे आपण गेलो. आणि आता हे टकमक टोक आहे शेवटचं. तर इकडे खूप दगडं आहेत, तिकडे जाता येत नाही. जाता येतं पण धोकादायक आहे थोडं. आणि मित्रांनो, आपण जेव्हा शिवनेरीवर गेलो होतो, 11 किल्ले शिवनेरी, जवळच होतं तर तिथे जाणं खूप सोपं होतं. पण हे टोक असं नाही आहे. हे टोक किल्ले शिवनेरीच्या तुलनेमध्ये खूप अवघड आहे. आणि इकडे जर येत असाल तर सावकाश या, एवढंच मी सांगेन. चला, आता आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे आणि आपल्या राजांच्या समाधीकडे जाऊया, जो की काल आपला भाग राहिला होता. मी सुद्धा तिकडे गेलो नव्हतो काल मी अर्धाच किल्ला बघितला. एका दिवसात हा किल्ला पूर्ण पाहणे शक्यच नाही. त्याच्यामुळे आपण थोडा करून, आपण 4-5 दिवशीतच आहे आता, त्याच्यामुळे थोडे करून आपण या आपलं किल्ले श्रीमान रायगड अनुभवत आणि तुम्हाला दाखवत आहे. चला मित्रांनो, टकमक टोक जेवढं खडतड आहे तेवढं तिकडे जाण्याचा रस्ता सुद्धा तेवढाच खडतड आहे. हे बघू शकता,
मी येताना इकडून शॉर्टकट आलो होतो, इकडून खालूनच. इकडे काही आलो नाही बाजारपेठेमधून. काल बाजारपेठेपर्यंत मी आलो होतो आपण, पण पुढं काही आलो नाही. तर आज आता टकमक टोकावरून चालू तर खूप घाम येतो आहे आणि दम भरलो. आणि अजूनही तसाच रस्ता आहे, खूप खडतड. हे पहा इकडे पण हे टकमक टोक आहे. या साईडला पण बहुतेक वस्ती होती जुन्या काळात, कोणी राहत होतं. हे पहा इकडे पण दिसतंय आणि इकडे पण दिसतंय. चला तर. आणि तुम्ही येत असताना मोबाईल वगैरे जास्त वापरू नका. वगैरे काढायचे तर आठवण म्हणून काढा, पण शूटिंग वगैरे जास्त घेण्याच्या नांदात पडू नका, कारण खूप रिस्की आहे. व्हिडिओ जर बघायचे असले तर आपल्या यूट्यूबला आणखी खूप चॅनल आहेत, तिकडे बघा. पण स्वतः व्हिडिओ घेण्याचा मोह करू नका. आता मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून दाखवतो आहे. हे पहा हे रस्ता, इथून घसरलं की टकमक टोक. हे पहा तर ओके मित्रांनो, तुम्ही अजून म्हणजे खडतडीचा रस्ता जो आहे तो संपलेला नाही आहे. हे पहा इथपर्यंत आल्यावर हे पहा इकडे पण काहीतरी जुन्या काळात बांधकाम होतं. आपण टकमक टोकाकडून आलेलो आहे आणि हे पहा आता बाजारपेठेकडे. चला, बाजारपेठेमधून आल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना हे बघा इकडे पण याची वाट आहे आणि इकडे पण काहीतरी बांधकाम दिसतंय. हे पहा इकडे सुद्धा काहीतरी बांधकाम दिसतंय, इकडे पण. चला आपण आता जगदीश्वराच्या मंदिराकडे जाऊया. हे पहा मित्रांनो, हा रस्ता त्या काळात असा बनवलेला होता. आता हे नवीन बांधकाम आहे, पण हे त्या काळातील बांधकाम. हे पहा इकडे हा रस्ता काही साधारण नाही आहे मित्रांनो. हा रस्ता खूप पावन झालेला आहे. इथून छत्रपती शिवाजी महाराज रोज समोर जे दिसतंय जगदीश्वराचं मंदिर, तिकडे दर्शनाला जात असतील तर रोज या वाटेने जात असतील, त्यांचे पावलं या वाटेला लागले असतील. त्यामुळे इतका महान झालेली ही पाऊल वाट आहे. त्याच्यामुळं महान वाट आहे ही. इकडे पण काहीतरी राहायची वस्ती दिसते. इकडे पण या दोन्ही साईडने राहण्यासाठी दिसतंय. आणि मित्रांनो एक सांगायचं आहे तुम्हाला, जे प्रत्येकजण सांगतो आणि तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, तरी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे बघा जगदीश्वराचं मंदिर लांबून बघितल्यावर आपल्याला मस्जिदीसारखं दिसतं. 6 स्तंभ सुद्धा दिसतात. एकूण तीन आणि मधात एक घुमट दिसत आहे, जे की बिलकुल कबरीवर असतं. कबरीवर नसतं, मस्जिदीवर असतं. तर लांबून बघितल्यावरती एक मस्जिदच दिसते, पण तसं नाही. त्याच्यात आहे आपले महादेव जगदीश्वर. परंतु जेव्हा परकीय आक्रमण होतील, जेव्हा हा गडकिल्ला हा श्रीमान रायगड जर नाही पण केला जर याच्या ताब्यात, तर त्यांनी हे मंदिर तोडू नये. आपण असो पण हे जगदीश्वराचं मंदिर कायम राहिलं पाहिजे. त्यासाठी समोरचा विचार करून बनवलेला असा आकार आहे जगदीश्वराच्या मंदिराचा. हे पहा. चला तर हे पहा जगदीश्वराचं मंदिर आलेलं आहे. आत आल्यानंतर एक भव्य दिव्य मंदिर, चारी बाजूने वटे आणि हे आपलं मंदिर.
हे बघा किती विस्तीर्ण. आणि इथे आल्यानंतर हा छोटासा दरवाजा, म्हणजे मंदिरात जायचं असलं तर कोणाला पण वाकूनच जावं लागेल. आणि हे आपला सगळ्यात बघा इतिहास. इंग्रजांनी केलेले आपले देवदेवतांचे हलपा. हे बघा तिन्ही बाजूनी दरवाजे. तर मित्रांनो ही आहे आपल्या राजेंची समाधी आणि हा परिसर. आणि शेजारी एक राजमुद्रा आहे, ही पाहू शकता. जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराच्या आत जाता आपण तेव्हा अलीकडची ही राजमुद्रा आहे आपल्या छत्रपतींच्या समाधीजवळ. आणि हे पाहू शकता आपले राजे इथे निद्रावस्थेत आहेत आजही. आणि हा संपूर्ण परिसर इथे एक लिहिलेलं आहे, पोस्ट करून तुम्ही वाचून घ्या मित्रांनो हे. आणि हे काय आहे हे पाहू शकता तुम्ही. आणि इथे आपले राजे निद्रावस्थेत आहेत मित्रांनो, आले तर नक्की दर्शन घ्या. आणि हे आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर त्यांच्या नावाची पाटी. जेव्हा छत्रपतींनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय लागतं आहे, धन दौलत, तर त्यांनी काहीच नको म्हटले, फक्त एक पायरी ज्याच्यावर तुम्ही जेव्हा दर्शनाला असाल तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडेल. अशा प्रकारे ही पायरी तिथे लावली होती. आणि मित्रांनो एक हे बघा खांब लागतो. हा खांब तुम्ही कधी पाहिला आहे का श्रीमान रायगडावरील? जर नसेल पाहिला तर मी तुम्हाला सांगतो. जेव्हा पायरी मार्गाने आपण वरती येतो, हे पहा हा पायरी मार्ग आहे. इथून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा वरती आल्याच हा हत्ती तलाव, आणि हत्ती तलावाच्या शेजारीच हा खांब आहे. आले तर नक्की बघा हा खांब. चला आता आपण खाली जाणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला हा संपूर्ण रायगडाची सिरीज, संपूर्ण रायगडाचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, भाग दुसरा? तर कमेंट करून नक्की कळवा. आणि अजून काय बघायचं आहे तुम्हाला मित्रांनो कमेंट करून सांगा. चला, जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ.